पालकमंत्री जनता दरबार घेत आहेत तो निवडणुकीचा एक फक्त फार्स आहे. खरं तर पालकमंत्री गेले 2.5 वर्ष आहेत आणि या आधीच्या पालकमंत्री आणि 2.5 वर्ष असलेल्या पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जनतेच्या प्रश्नाकडे बघितलं नाही, म्हणून अनेक प्रश्न आज जिल्ह्यामध्ये निर्माण झालेले आहेत. खरं तर एक त्यांना मान्य होईल की ते कोकणचे नेते आता आहेत, जे कोकणचे भाग्यविधाते म्हणून स्वतःला नारायणांनी समजत होते ते आता भाग्यविधाते राहून रवींद्र चव्हाण भाग्यविधाते भाजपने तयार केले आहेत, ही एक गोष्ट सोडली. त्याचबरोबर जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये या आधीच्या पालकमंत्र्यांनी विरोधी सदस्यांच्या बाबतीमध्ये जो अनुभव होता तो मात्र अनुभव रवींद्र चव्हाणांनी दिला नाही. तर लोकशाही मार्गाने सगळ्यांना विश्वास घेण्याचं काम त्यांनी केलं. परंतु जिल्ह्यातील अनेक प्रश्न आज प्रलंबित आहेत. जिल्ह्यामध्ये आपण बघितलं की आरोग्याचा प्रश्न गंभीर निर्माण झालेला आहे. जिल्ह्यामध्ये शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये निधीच्या कमतरतेमुळे काय अवस्था आहे हे त्यांनी खरं तर बघितलं पाहिजे होतं. जिल्ह्यामध्ये आपला दवाखाना, बाळासाहेब ठाकरे दवाखाना सुरू, 2 दवाखाने सोडले तर बाकीचे दवाखाने सुरूच झाले नाहीत आणि ते 2 दवाखाने सुद्धा बंद अवस्थेतच आहेत. जिल्ह्यामध्ये नमो आवासी पैसे आले नाहीत. जिल्ह्यामध्ये आज आपण बघितलं असाल की अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली, परंतु अतिवृष्टीमध्ये प्रत्येक गावामध्ये पंचनामा केले नाहीत, ही वस्तुस्थिती या ठिकाणी आहे. आणि त्यामुळे जिल्ह्यातील आजही भात पिकाचं नुकसान या ठिकाणी झालं नाही. जिल्ह्यामध्ये चक्रीवादळाचा जो मे मध्ये फटका बसला त्या चक्रीवादळाला कोकणमधून वगळण्यात आलं आहे, त्याकडे पालकमंत्र्यांनी लक्ष दिलं नाही. आज डीएड बेरोजगारांना एकीकडे सांगतायत की त्यांना सामावून घेऊ म्हणून आणि निवडणुकीत त्यांना पत्रकं वाटू लागलीत, परंतु आज त्यांना डीएड भरतीमध्ये बाजूला ठेवलं, ही वस्तुस्थिती आहे. एनआरएचएम कर्मचाऱ्यांना आश्वासन दिली, ते एनआरएचएम कर्मचारी सुरू आज रस्त्यावर या ठिकाणी आहेत. नमो आवासचे पैसे अजूनही या ठिकाणी आले नाहीत. काजूला तुम्ही हमीभाव देतो म्हणून सांगितला, 10 रुपये त्यांना अनुदान देतो म्हणून ते अनुदान सुद्धा शेतकऱ्यांना अजून त्याचे फॉर्म गोळा करण्याचं काम अजूनही सुरू झालं नाही. आज जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये विजेच्या समस्या गंभीर झालेल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी तिथले ग्राहक हे आंदोलन करत आहेत. त्याकडे तुम्ही कधी मिटिंग वीज अधिकाऱ्यांची प्रत्येक तालुक्यातल्या विद्युत मंडळाची आपण कधी बैठक घेतली नाही. त्यामुळे सगळ्या जिल्ह्यामध्ये आज लोक आंदोलन करतायत. दुसरीकडे तुम्ही सांगितलं होतं की जे असे अनेक प्रश्न आहेत की ज्या प्रश्न आज सोडवले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. आज अन्न औषध प्रशासन असून देत, पोलीस खातं असून देत, यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैधरित्या सगळं व्यवसाय सुरू आहेत. आज काल आम्ही बघितलं की गवारेड्याचा स्टॅच्यू तुम्ही कणकोलीच्या स्टेशनवर लावलात, परंतु याच गवारेड्यांमुळे किती नुकसान झालं शेतकऱ्यांचं, त्या शेतकऱ्यांना कधी नुकसान भरपाई मिळाली काय, त्याचा कधी आपण विचार केला नाही. आज घोडगे सोनवडे घाट असून किंवा अंजवडे घाट असून देत, या घाटाच्या कामाची सुरुवात आपण करतो म्हणून सांगितलं 2 वर्षापर्यंत, ती सुरुवात झाली नाही. त्याचबरोबर आपण जी उद्घाटनं केला होता भूमिपूजन कामाची, दुकानवाडचा पुरुष असून देत, तो द्विज आता प्रत्यक्ष सुरू झाला नाही. त्यामुळे दुकानवाड आपणच उद्घाटन केलं होतं, आपण भूमिपूजन केलं होतं, परंतु त्या कामाची वर्गवाढ अजूनही अधिकाऱ्यांनी दिली नाही. आज जिल्ह्यातील जी प्रशासन यंत्रणा आहे, ज्या प्रशासन यंत्रणेचे जिल्हाधिकारी आहेत, आम्ही वारंवार बघत असतो की जिल्हाधिकारी आपलं ऐकत नाहीत. मग त्या जिल्हाधिकाऱ्यांवर कुठल्या शिंदे गटाच्या मंत्र्यांचा किंवा राणेंचा काय दबाव आहे की ते तुम्हाला कमी करण्यासाठी हे ऐकत नाहीत, असे जिल्हाधिकारी ठेवलेत काय? जिल्ह्याच्या प्रशासनामध्ये जे नगरपालिका प्रशासन आहे, जिल्हा परिषद प्रशासन आहे, यामध्ये निवडणुका झाल्यामुळे त्यांची अरेरावी वाढत आहे आणि कुठल्याही जिल्ह्यातील नगरपालिकेमध्ये कुठलाही कारभार सुरळीत नाही आहे. आज ऑनलाईन बांधकामाच्या परवानग्या हजारो परवानग्या पेंडिंग आहेत, त्यामध्ये कोणीच लक्ष नाही, ऑनलाईन मिळत नाहीत. त्यामुळे बांधकामाच्या हजारो परवानग्या नगरपालिकेच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पेंडिंग आहेत. आज अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या गोष्टी खरं तर तुम्ही आधी बघितल्या पाहिजे होत्या, परंतु 2.5 वर्षानंतर आपण बघताय हा फक्त निवडणुकीचा फार्सा आहे. आज शेतकरी 800 शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत, परंतु शेतकऱ्यांनी अर्ज न करता कोणाला दिलेत? धनुदांडकर दिलेत, बीजेपीच्या कार्यकर्त्यांना दिलेत आणि बंदूक परवाने आणि सामान्य लोकांना दिले, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे या सगळ्या तुम्ही जनता दरबार घेताना हे प्रश्न पहिले सोडवले पाहिजे होते, परंतु आता फक्त आपण निवडणुकीचा डोळ्यासमोर ठेवून हा फार्स करताय, ही वस्तुस्थिती जिल्ह्यातील जनतेला माहिती आहे.